मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे म्हणून माझं खेडेगाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मभूमी म्हणजे जुन्नर, त्या तालुक्यामधून मी येतो. शेतकरी कुटुंबातून आहे. आई वडील तर अशिक्षित आणि आई माझी 7वी शिकलेली. असं शेतकरी कुटुंब, थोडीशी शेती. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून इथपर्यंतचा प्रवास केलाय आणि इथपर्यंत पोहोचता जवळपास 24 वर्ष गेली. 24 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्याच्यामध्ये 10 वर्ष मी नोकरी केली आहे. ओरॅकल असेल, झेनिथ असेल, HDFC बँक असेल, अशा वेगवेगळ्या आणि मोठ्या कंपनीजमध्ये, बँक्समध्ये हेड म्हणून किंवा कोर बँकिंग, इंटरनॅशनल कोर बँकिंगचा हेड म्हणून वगैरे काम केलं. त्याच्यामुळे त्या 10 वर्षाच्या नोकरीमध्ये मला सतत असं वाटत होतं की सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि तो सायबर सुरक्षा हा जो मुद्दा आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी केलं गेलं पाहिजे अशी एक आंतरिक भावना होती. आणि म्हणजे सगळ्या बसलेल्या मुलांना आणि तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे, माझे वडील जरी शेतकरी होते तरी त्यांना सतत वाटायचं, म्हणजे प्रेरणा कशी मिळते उद्योगाची ते महत्त्वाचं आहे ना. उगाच मी उद्योजक झालं हे सांगण्यात काय मोठेपण आहे की मी केलं, पण ती प्रेरणा जी आहे ती माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये कुठेतरी रुजवली. ते मला म्हणायचे, नोकरी करा रे तुम्ही, पण काहीतरी काम, म्हणजे उद्योगात या, काहीतरी कामधंदा. ते बाळकडू कुठेतरी डोक्यात बसलं की अरे नोकरीच करायची आहे आणि मग असं नाही. मग ज्या दिवशी नोकरीची पहिली पायरी चढलो त्या दिवसापासूनच ठरवलं की स्थिरस्थावर झाल्यावर उद्योगात यायचं. आणि तसं म्हणजे वडिलांकडून घेतलेली प्रेरणा आणि मग उद्योजकतेचा प्रवास, असा तो प्रवास झाला आहे. देशामध्ये जवळपास 120 बँकांची सायबर सुरक्षा, सगळी नाही, पूर्णता नाही, परंतु वेगवेगळ्या स्वरूपातली सायबर सुरक्षा माझी कंपनी करते. एक 6 ते 7 देशांमध्ये आम्ही काम करतो. अमेरिकेमध्ये माझं एक कार्यालय आहे, शिकागोला माझं इनोव्हेशन सेंटर आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये माझा सेटअप आहे, सिंगापूरमध्ये आहे. तर अशा पद्धतीत त्याच्यानंतर गव्हर्नमेंट किंवा डिफेन्समध्ये पण आमची सायबर सुरक्षा चालते. जिद्द आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, कंटिन्यू शिकत राहिलो आहे मी. म्हणजे व्यवसायात आल्यानंतर पण IIT जम्मू 2016ला सुरू झालं. त्याच्या पहिल्या PG प्रोग्राम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचा पहिल्या बॅचचा मी स्टुडंट आहे. म्हटलं सायबर सिक्युरिटीमध्ये पण आपली मास्टरी असली पाहिजे, म्हणजे व्यवसायात तर आहेत, तर कंटिन्युअस शिकत पण राहिलो आहे. त्याच्यामुळे हा प्रवास इथपर्यंतचा इझी झाला आहे असं मी म्हणेन.